बातमीचे प्रायोजक आहे अरमान एंटरप्राइजेस, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर बेस, सोलापूर। बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या आंदोलनाचा आज 9वा दिवस आहे। मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांचे हे आंदोलन सुरू आहे। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमदार राजेंद्र राऊत यांचे शिष्टमंडळ मुंबईत भेट घेणार आहे। आंदोलनाच्या 9व्या दिवशी राजेंद्र राऊत काय म्हणतात पाहूया। नाही, आज 9वा दिवस आहे। आता आज आमची सगळीच शिष्टमंडळ मुंबईला निघालेलं आहे, कारण आज माननीय पंतप्रधान साहेबांचा दौरा वर्ध्याला होता, त्यामुळे आज जाणार होते, परंतु कोणी भेटणार नाही म्हणून आजच्या ऐवजी उद्या तिथं मुंबईला पोहोचतील, सर्वांनाच भेटतील आणि त्यांच्या भेटी झाल्यानंतर मग आमची पुढची दिशा काय आहे ते आम्ही ठरवू। गेली 9 दिवसापासून भाऊ आपलं ठिय्या आंदोलन चाललंय, पण मात्र सरकार याकडे कुठेतरी दुर्लक्ष करतंय। धाराशिवमध्ये मुख्यमंत्री आले त्यावेळेस आपलं शिष्टमंडळ त्यावेळेस भेटलं होतं, त्यावेळेस देखील काही चर्चा झाली होती का? त्यांनाही निवेदन दिलेलं आहे, समक्ष भेटून सगळ्यांना पत्र दिले आहेत, विरोधी पक्षांना पण दिलेले आहे, सत्ताधाऱ्यांना पण दिलेले आहेत, सगळ्या विधानसभेच्या विधान परिषदेच्या आमदारांना दिलेले आहेत। आपल्या माध्यमांना पण माहिती आहे की जो हा आरक्षणाचा विषय की गेली 40 वर्ष झालं हा असाच विषय रेंगाळत पडलेला आहे आणि हा कुठंतरी पूर्णपणे संपवा या दृष्टिकोनातून 288 पैकी मी या ठिकाणी आमदार म्हणून या ठिकाणी जे ठिय्या आंदोलन केलेलं आहे। आता मला किंवा समाज बांधवाला या ठिकाणी सांगायचं की माझ्या अगोदर ही मोठमोठी आंदोलनं झाली, 58 मोर्चे निघाले, 500च्या आसपास जवळपास आपल्या मराठा समाज बांधवांनी याकरता सर्वोच्च बलिदान दिलेलं आहे। आता मी तरी एक ठिय्या आंदोलन केलेलं आहे आणि फक्त समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचा मी एक खारीचा वाटा म्हणून या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। त्याला या ठिकाणी उद्याही आणखीन काही निवेदनं देऊन पुढं काय आणखीन त्याच्यातनं आश्वासन मिळतं आहे का किंवा काय पुढं ह्याच्या बाबतीमध्ये काय कारवाई होती का हे पाहू आणि त्यानंतर आमची आणखीन पुढची दिशा काय असेल ती ठरवू। भाऊ आज गेली 9वा दिवस आहे आंदोलनाचा, ह्यापेक्षाही आपलं तीव्र आंदोलन पुढील काळात होईल? नाही, आता 58 मोर्चे निघाले, तीव्र आंदोलन म्हणजे काय? आता कोणाला तीव्र आंदोलन करताना ज्या गोष्टीसाठी आपण लढतो, आरक्षण मिळावं, शिक्षणाची सोय व्हावी, मुलांना नोकऱ्या लागाव्या आणि त्यांच्यावरतीच उद्या गुन्हे वगैरे दाखल जर होणार असतील तर मग ते आंदोलन करण्यात ह्याच्या बाबतीमध्ये आणखीनही ज्या अभ्यासक आहेत त्या अभ्यासकांचं मार्गदर्शन घेऊन आपल्याला काय करता येईल ह्याच्या बाबतीमध्ये, जर हा प्रश्न अधिवेशनच घेणार नसतील म्हणजे कुणी ह्याच्यामध्ये पुढाकार घेणार नसेल तर ह्याच्या बाबतीमध्ये आणखीनही काही घटनात्मक ज्या काही बाबी आहेत या सर्व तपासून योग्य सर्वांचं मार्गदर्शन घेऊन त्याच्यामध्ये पुढं काही हालचाल करता येते का त्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही प्रयत्न निश्चितपणानं करू। सोलापूर शहरात विविध प्रकारचे अत्तर, परफ्यूम, मसाजर, हेअर ड्राय, इम्पॉर्टंट गॉगल, इम्पॉर्टंट वॉच, नवीन गॅझेट मिळण्याचे एकमेव ठिकाण अरमान एंटरप्राइजेस। आमचा पत्ता ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर बेस, सोलापूर। प्रोप्रायटर डॉक्टर मोहसिन बागवान। कॉन्टॅक्ट 9922 55 9711।